युरोप सारख्या मोठ्या बाजारपेठेत भारतीय वस्तू कमी खर्चात आणि कमी वेळेत पोहोचतील, ज्यामुळे भारतीय मालाची स्पर्धात्मकता वाढेल आणि भारताची निर्यात लक्षणीय प्रमाणात वाढेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे IMEC हा केवळ माल वाहतुकीचा रस्ता नाही. या प्रकल्पात ग्रीन हायड्रोजन पाईपलाईन, हाय स्पीड डेटा केबल्स, वीज वाहिन्या आणि डिजिटल नेटवर्कचाही समावेश आहे. म्हणजेच भविष्यातील ऊर्जा आणि तंत्रज्ञान सहकार्यालाही मोठी चालना यामुळे मिळणार आहे. भारत आता आशिया, मध्य पूर्व आणि युरोप यांना जोडणारा एक मुख्य जागतिक दुवा म्हणून उदयास येतोय, जे भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. आता विचार करा, यात इटलीची भूमिका का महत्वाची आहे? इटली हा युरोपमधील अत्यंत महत्वाचा असा औद्योगिक देश आणि भूमध्य समुद्रातील त्याचे स्थान रणनीतिक आणि व्यापारी दृष्ट्या मध्यवर्ती असेच आहे. म्हणूनच भारत इटली संबंध मजबूत होणे या कॉरिडॉरच्या यशासाठी अत्यंत आवश्यक. रोम मधील या चर्चेत म्हणूनच संरक्षण आणि व्यापारासोबतच IMEC वर विशेष भर देण्यात आला. काही टीकाकारांनी आणि विरोधकांनी यावर टॉकी वाटायला केलेला युरोप दौरा अशी टीकाही केली. त्यांचं म्हणणं असं होतं की जागतिक नेत्यांनी अधिक औपचारिक आणि गंभीर तसेच सजग राहायला हवे, पण आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात फक्त बंद खोलीत केलेले हस्तांदोलन किंवा कागदी करार हे पुरेसे नसतात. लोकांना विश्वास आणि जवळीक सकारात्मकता वाटावी अशी इच्छा असते. आज मानवी संवाद हे देखील राजनयाचे म्हणजेच कूटनीतीचे एक अत्यंत प्रभावी साधन बनले आहे, जे मोदी आणि मेलोनी यांनी सप्रमाण दाखवून दिले. इतिहास साक्षी आहे की अनेकदा एक छोटासा मानवी क्षण मोठ्या रणनीतिक संबंधाचे दरवाजे उघडू शकतो. 1970च्या दशकात पिंग पॉंग डिप्लोमसी हा शब्द खूप प्रसिद्ध झाला होता, जिथे अमेरिका आणि चीनने आपापसातील तणाव कमी करण्यासाठी टेबल टेनिस खेळाचा कल्पकतेने वापर केला होता आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी 1972 मध्ये चीनला भेट दिली होती. आपण भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेट डिप्लोमसीचे अनेक प्रयत्न पाहिले. कोविडच्या संकटातही भारताने जगाला औषधे आणि लस पुरवून व्हॅक्सिन डिप्लोमसीच्या माध्यमातून आपले संबंध जगभरात दृढ केले. याशिवाय कल्चरल डिप्लोमसी, कॉफी डिप्लोमसी, चेकूर डिप्लोमसी अशी अनेक उदाहरणे जगात दिसून येतात. याच जागतिक परंपरेचा पुढील भाग म्हणजे ही मेलोडी ट्रॉफी डिप्लोमसी. एकेकाळी जागतिक बैठकांमध्ये भारताला केवळ एक सामान्य सहभागी म्हणून पाहिले जायचे. आज भारत जागतिक चर्चांचा अजेंडा स्वतः ठरवतोय. सातत्यपूर्ण परराष्ट्र धोरण, मजबूत आर्थिक क्षमता यामुळे भारताची प्रतिमा आणि ताकद आज प्रचंड वाढली आहे. म्हणूनच रोम मधील तो मेलोडी ट्रॉफीचा क्षण केवळ सोशल मीडियावरील व्हायरल झालेला कंटेंट नव्हता, तर तो आधुनिक मुत्सद्देगिरीचा नवा चेहरा होता. पण आता खरा आणि मोठा प्रश्न हा आहे की आजच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीत, प्रादेशिक संघर्षात आणि महासत्तांच्या स्पर्धेत IMEC सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना पूर्णत्वाला जाताना काही अडथळा येईल का? याचे उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की की रोम मध्ये केवळ फोटो सेशन झाले नाही, तर जागतिक राजकारणातील नव्या समीकरणांची बीजे त्यातून रोवली गेली आहे. तुम्हाला या मेलोडी ट्रॉफी डिप्लोमसी आणि IMEC प्रकल्पाबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, नमस्कार.